नमस्कार, मी अरविंद एल्वे, मंडणगड तालुका संघर्ष समिती अध्यक्ष। या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग राजेवाडी ते आंबळवे या राष्ट्रीय महामार्गासाठी आम्ही आमरण उपोषण करणार होतो असं तहसीलदारांना पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये आम्ही बरेचसे मुद्दे रस्त्या संदर्भाचे लिहून दिले असताना त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी आज तहसीलदारांनी आमची बैठक बोलवली आणि बैठक बोलवल्याच्या नंतर त्यांनी रस्त्याचं काम हे वेळेत पूर्ण करू आणि गणपती सणाच्या पूर्वी जे राष्ट्रीय महामार्गाला जे पडलेले खड्डे आहेत हे खड्डे भरण्याचं सुद्धा काम गणपतीपूर्वी करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आणि जर हे काम पूर्ण नाही झालं तर मग आम्ही जे उपोषण आहे ते पुढे चालू ठेवणार। आम्ही उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करतो, कारण रस्त्याचं जे काम आहे ते कालच त्यांनी जे खड्डे भरायला सुरुवात केली होती, खड्डे बऱ्यापैकी भरलेले आहेत, परंतु ज्या पद्धतीने खड्डे भरले पाहिजे होते त्या पद्धतीने खड्डे भरलेले नाही आहेत। तरी सुद्धा त्यांनी लेखी स्वरूपात जे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, आश्वासनाचं पत्र आमच्याकडे आहे। त्यानंतर सहाय्यक कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय महाड यांचं सुद्धा हे पत्र आहे आणि त्या पत्राच्या नुसार त्याने आम्हाला विनंती केलेली आहे की सध्या आम्ही काम जलद गतीने चालू करू, परंतु आपण जे निर्णय घेतलेला आहे हा टोकाचा निर्णय घेऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी जे आमचं उपोषण आहे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करत आहोत। परंतु ही सर्व चर्चा करत असताना ह्या चर्चेमध्ये आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, जर का हे खड्डे लोकांच्या प्रवासासाठी जर योग्य त्या रीतीने जर भरले नाही तर ज्या दिवशी मंडणगडमध्ये जे नवीन न्यायालय उभारण्यात आलेलं आहे त्या न्यायालयाच्या उद्घाटनासाठी जे मंत्री महोदय येतील त्याच दिवशी मोठ्या प्रमाणात जल आंदोलन करण्यात येईल आणि मग जे परिणाम होतील त्या परिणामांना पूर्णपणे शासन प्रशासन जबाबदार असेल, कारण इथल्या नागरिकांच्या प्रश्नांवरती जर लक्ष द्यायचं नसेल तर मग आम्हाला आमच्या पद्धतीने योग्य तो निर्णय घ्यावा लागेल। आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तहसीलदारांकडे बसून त्यांच्याकडे चर्चा केलेली आहे आणि त्यांनी खरंच आश्वासन दिलं की मी काम माझ्या पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण करून घेईन। आता आपण त्यांच्या एक शब्दाचा मान म्हणून, एक तालुक्याचे प्रमुख म्हणून त्यांच्या शब्दाचा मान ठेवून आम्ही उद्याचं जे आमचं आमरण उपोषण होतं ते आम्ही तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करत आहोत आणि स्थगित करून जर ते खड्डे भरले गेले नाही तर मग पुन्हा आमचा इसका काय आम्ही त्यांना नक्की दाखवून देऊ। जय